हॅलो हाय नमस्कार. आज परत एक मस्त पराठ्याची रेसिपी आणलेली आहे. तो म्हणजे आपला पावभाजी पराठा. इतका सुंदर असतो ना की तुम्ही रेग्युलर पावभाजीसुद्धा खायची विसराल अशा पद्धतीचा हा सुंदर टेस्टी आणि झटपट होणारा पावभाजीचा पराठा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठी इतका झटपट होणारा असा हा पराठा आहे ना. चला तर मग वेळ न घालवता आपल्या पावभाजी पराठ्याला सुरुवात करूया. इथे आपण साहित्य घेतलेलं आहे. इथे मी उकडलेले मटार घेतलेले आहेत, थोडासा कांदा घेतलेला आहे, फ्लावर घेतला आहे, गाजर घेतलं आहे आणि सिमला मिरची घेतली आहे. सगळं छोटं थोड्या क्वांटिटीमध्ये घेतले आहे. तुम्हाला पराठा कितपत करायचं त्यानुसार आपण भाज्या कमी जास्त ह्या ठरवायच्या आहेत आणि ह्या एकदम बारीक अशा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मी मटार, कांदा, फ्लावर, गाजर आणि सिमला मिरची असं एकत्र असं सगळं एकदम बारीक असं कापून घेतलेलं आहे. जितकं बारीक कापता येईल तेवढं कापा, म्हणजे पराठा आपला छानपैकी होतो. आता इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्या गव्हाच्या पिठामध्ये आता पूर्णपणे आपण अगदी बाकी काही यूज करायचं नाही, फक्त गव्हाचं पीठ यूज करायचं आहे. आता आपण त्याच्यावरती टाकणार आहोत एक उकडलेला बटाटा. पण का पावभाजी म्हटल्यानंतर बटाटा हा असलाच पाहिजे, त्याच्यामुळे इथे मी एक एवढ्या साईजमध्ये बटाटा घेतला आणि तो आपण किसून वापरायचा आहे. डायरेक्ट असं कुस्करून वगैरे नाही, म्हणजे आपल्याला पराठा लाटताना काही प्रॉब्लेम येता कामा नये, पराठा फाटू नये यासाठी हे जेवढं आपल्याला बारीक करून करता येईल ना भाजी आणि बटाटा, तेवढं भाजी आणि बटाटा आपण बारीक करून घ्यायचं आहे. आता इथे मी बटाटा किसून टाकलेला आहे. ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या आपण भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, ज्या सगळ्या बारीक करून घेतल्या होत्या त्या. आता हे सगळं काही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट. ती मी इथे 1 चमचा घेतलेली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये टाकूया. त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे लाल तिखट. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. आणि आता आपल्याला टाकायचा आहे आपला मेन मसाला, तो म्हणजे पावभाजीचा मसाला. पावभाजीचा मसाला इथे मी 3 ते 4 चमचे चांगला मस्तपैकी टाकायचा आहे, कारण का जितका फ्लेवर येईल. कारण कसं होतं, आपण पराठा करणार आहोत, गव्हाच्या पिठामध्ये थोडं जरा मसाले सगळे मिक्स झाले की त्याचा टेस्टचं प्रमाण हे वेगळं कमी होतं. त्याच्यामुळे मसाला थोडासा जरा जास्त टाकायचा, म्हणजे त्याची टेस्ट अजून खूप छान येते. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता फक्त आपण 2 मसाले, एक साधा मसाला आणि पावभाजी मसाला वापरलेला आहे आणि मीठ चवीनुसार वापरलेलं आहे. आता हे सगळं आहे ना ते आपल्याला व्यवस्थित असं हाताने बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही असं चमच्याने वगैरे मिक्स करायला जाऊ नका, कारण का सगळ्यांना असं व्यवस्थित पिठामध्ये ना असं कुस्करून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपला बटाटा आणि सगळ्या भाज्या ह्या पूर्णपणे एकजीव झाल्या पाहिजेत. आणि ते एक म्हणजे जसं जसं मिक्स होत जाईल तसं त्याला पाणी सुटत जातं. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा पराठ्याचं पीठ भिजवायचं आहे, ते पीठ भिजवताना आपल्याला पाण्याचा अंदाज हे आत्ता घ्यायचा असतो ह्याच्यावरनं, की कितपत पीठ ओलं झालेलं आहे, त्याच्यानुसार आपल्याला पाणी किती वापरायला लागणार आहे हे आपल्याला ठरवायचं असतं. त्याच्यामुळे जितक्या कुस्करून भाज्या आणि बटाटा घेऊ नका, कारण का भाज्यांनासुद्धा मीठ टाकल्यानंतर पाणी हळूहळू सुटायला सुरुवात होते. आणि बटाटा पण आपण उकडून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे, त्याच्यामुळे आपण सगळं काही व्यवस्थित कुस्करून घेतल्यावर आता पिठाला आपल्या थोडासा चिकटपणा येत चाललेला आहे. मग त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं की आपण पाणी कितपत घ्यायचं आहे ते. आणि पाणी घेताना पण अगदी जरा टाकून आपण अंदाजाने पाणी घ्यायचं, एकदम टाकायचं नाही आहे, नाहीतर पीठ पातळ होईल. आणि पातळ जर चुकून झालंच तर गव्हाचं पिठाचं प्रमाण वाढवा. थोडंसं वाटलं असतं त्याच्यामध्ये पावभाजी मसाल्याचं प्रमाणही वाढवा, म्हणजे जेणेकरून ती टेस्ट आली पाहिजे. अशामुळे आपण थोडंसं अगदी मला पाव कप पण पाणी लागलेलं नाही आहे नंतर. असं करून मी पूर्णपणे आपण पराठ्याचा हा आपला गोळा आहे तो आपण घेतलेला आहे भिजवून. आणि भिजवताना सुरुवातीला थोडंसं घट्टसर भिजवा, कारण का नंतर त्याला ना पाणी सुटत असतं ना, त्याच्यामुळे ते जरासा नरम होतो. आता तुम्हाला पराठा केवढ्या साईजमध्ये करायचं त्याच्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण घेऊन त्याचा गोळा करून घ्यायचा. त्याला परत एकदा थोडंसं आपण गव्हाचं पीठ हे लावून घ्यायचं आहे. आणि एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही, अशा पद्धतीने आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे आपण अशा बारीक चिरलेल्या आहेत, त्याच्यामुळे पराठा लाटताना कधी पण म्हणजे असं आपण जरा असं जाडसर काही त्याच्यामध्ये टाकलेलं असेल ना तर त्याची कडा अगदी व्यवस्थित येत नाही. तुम्ही असंच खाऊ शकता, असं नाही की त्याने काय फरक वगैरे असं मोठा पडणार नाही आहे, पण एक आपलं दिसायला चांगलं एक प्रेझेंटेशन असं छान यायला पाहिजे. त्याच्यामुळे मी असं एक डब्याचं झाकण घेऊन त्याने साईडने अशी कडा करून छानपैकी असं त्याला गोल शेप करून घेतलेला आहे. असं दिसायला खूप छान दिसतं, समोरच्याला पण खाताना खूप छान वाटतं. अशा पद्धतीने आपण बाकीचे पराठे करून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता पावभाजीचा आपण पराठा करतो त्याच्यामुळे बटर तर असलं पाहिजे. त्याच्यामुळे इथे तेल आणि तूप न वापरता प्रॉपर बटर घ्यायचं आहे, की जे आपण पावभाजीसाठी कसं आपण बटरच यूज करतो
त्याच्यानुसार बटर घ्यायचं आणि बटरमध्ये आपण हा पराठा शेकवून घ्यायचा आहे. जेवढं छानपैकी तुम्हाला बटर भरपूर प्रमाणात लावता येईल ना त्याच्यामध्ये लावा, कारण का त्याने तो फ्लेवर पावभाजीचा अजून म्हणजे छान लागतो. खूप फ्रेश असं एकदम असं वाटतं की आपण पूर्ण पावभाजीच खातो आहे. त्याच्यामुळे कधी-कधी पाव खायचा तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा पाव खायची इच्छा नसेल, पाव खायला आवडत नसेल तर आणि पावभाजी खायची असेल अशा पद्धतीने पराठा करा. सेम पूर्ण प्रॉपर अगदी पावभाजी खाल्ल्याचं समाधान. आणि इतका वेळ पावभाजी करायला लागतो, पण पराठा आपला 2 मिनटात तयार होतो. अशा पद्धतीचा हा पराठा आहे. अगदी 2 मिनटं नाही, 5-10 मिनटं लागतात, पण पावभाजीच्या कंपेअर टाईम कमी लागतो. अशा पद्धतीने आपण छानपैकी मस्त पावभाजीचा पराठा हा तयार केलेला आहे. ज्या वेळेला खायचं असेल त्यावेळेला सुद्धा त्याच्यावरती एक्स्ट्रा बटर हे असलंच पाहिजे. त्याच्यामुळे असं सुंदर टेस्टी असा पावभाजीचा पराठा हा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तीला शेअर करा. तुम्ही अशा पद्धतीने सेम पराठा तयार करा. कसा वाटतो तुम्हाला, रेसिपी आवडली की नाही मला कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू.